दोघेही तिथेच असतात. मग तुम्ही दुबईत सेटल झाला? हो, दुबईत सेटल आहे. व्हेरी आता वेकेशनवरती आलो आम्ही. सुट्टीत आला बरं झालं आम्हाला त्याच्यामुळे दुबई तरी बघता आलं. एनी टाइम या तुम्ही पण. आणि मग पुढे मेरे घर से रिश्ता आ रहा था 3-4 और मैं कंटिन्यूसली नहीं बोल रही थी। तो फिर मेरे डैड ने एक बार मेरे को बिठा के बोले कि क्या प्रॉब्लम है, क्यों नहीं बोल रही है। तो फिर मैंने बोला कि मतलब है महाराष्ट्रन है। तो फिर उन्होंने तुरंत बोले कि नहीं, शादी करना है तो शेट्टी से लव मैरिज कर तो मैं कराऊंगा, लेकिन अदर कास्ट नहीं चलेगा। और फिर तुरंत मेरे को बोले कि मतलब परमिशन नहीं है, तेरे को शादी करना है तो तू निकल के शादी कर सकती है, उतना है परमिशन हमारा। तुमच्या तर घरून होकार झाला, मग काय पुढे? नंतर 27 जैन जब एक दिन पहले भी डैडी ने पूछे कंफर्म किया कि तेरा क्या डिसीजन है। मैंने बोला मेरा डिसीजन वही है कि मुझे शादी करना है, सदी से करना है। तो उन्होंने बोला ठीक है, तेरे को अगर तेरा वही डिसीजन है तो यू कैन लीव द हाउस एंड यू कैन मैरी, कि हम लोग का इन्वॉल्वमेंट नहीं रहेगा उसमें। फिर नेक्स्ट डे मैं 7 बजे निकल गई घर से उनको बोल के, और फिर 10 o'clock को कोर्ट मैरिज की उन्होंने। अच्छा, म्हणजे तुम्ही घरी सांगून निघाला? हाँ निघाले, असं नाही सांगितलं की मी चालले आहे, मी लग्न करायला जाते. हो, तुमच्या घरून कोणी आलं नाही? बोला माझी बहीण आली आणि माझी जीजू, बड़े जीजू दोनों आहे, बाकी कोई नाही? कोई नहीं था। कितने साल हुए? 2 साल हो गए। 2 साल. पण मला सांगा आता घरच्यांची काय रिॲक्शन? कधी बोलत नाही माझ्याशी, माझी बहिणी सर्व बोलतात, आई बोलते, वडील नाही बोलतात. नाही बोलत ना? तुम्ही कधी प्रयत्न केला? नाही, प्रयत्न नाही केलाय, म्हणजे मला माहीत आहे त्यांचा नेचर कसा आहे, काय आहे. तुमच्या घरनं आज कोण आलंय? कोणी नाही. कोणी नाही. काळजी करू नका, मी आलोय. हो, thank you. आता पहिला खेळ कुठला बघूया. घ्या, एक चिठ्ठी घ्या. पण कसं आहे दुबईतलं वातावरण? चांगलं एकदम, एकदम छान, सोफिस्टिकेटेड आहे, एकदम छान. हे कसे वागतात तुमचे? छान वागतात ते. हो ना, तिकडे खूप चांगल्या पद्धतीने. हो. हा, नाही मला सांगा, मी आलोय ना माहेरावर. नाही नाही, त्यांनी इतकं प्रेम केलंय आणि त्यांना या गोष्टीची नक्कीच जाणीव आहे की तुम्ही त्यांच्यासाठी घर सोडून आलेले आहात. त्यामुळे त्यांची जबाबदारी आहे की तुमच्या डोळ्यात कधी अश्रू येणार याची काळजी घ्या. तेव्हा सुद्धा तुम्ही शाळेत असताना, क्लासमध्ये असताना पाठच्या बेंचवर पाठीशीच होता, हो की नाही? आताही तसेच राहा. नक्की. आणि तुमच्या डोळ्यात पाणी आलं तर तुमचं तुम्ही बघून घ्या. गंमत करतो आणि हा पहिला खेळ कुठला ते बघतो. क्लासमध्ये चेंडू गोळा करणे. 10 संधी आहेत तुम्हाला. या रेषेच्या अलीकडून तो टेबल टेनिसचा चेंडू टाकायचा आणि तो समोर असलेल्या ग्लासमध्ये म्हणजे गोळा व्हायला पाहिजे. 10 संधी आहेत. 3 चेंडू गोळा झाले की 1000 रुपयाचं बक्षीस आणि त्यानंतर प्रत्येक चेंडूला 200 रुपयाचं बक्षीस, असे वाढ होत जाणार. हां, बघूया खेळ सुरू. हां, 1 2 3 1000 रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे. 4 1200. 400. 1400 रुपयाचं बक्षीस वहिनींना मिळालं. अभिनंदन. लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील.
अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.